नमस्कार. मिस्टर मुजुमदार, तुम्ही खूप लकी आहात. अहो, तुमची बायको कमावते, तुमच्याकडे महिन्याला 2 पगार येतात. तुमच्यावरचा ताण निश्चितच कमी होत असेल नाही? अहो, आजकालच्या इतक्या महागाईत दोघांनी कमावल्याशिवाय अजिबात चालत नाही. पण माझी बायको आहे अडाणी, तिला कुठे नोकरी मिळणार? पण तुम्ही मात्र शिकलेली बायको करून हुशारी दाखवली हां. आणि रतन मनात म्हणाला, आता तुम्हाला कसं सांगू? या नोकरीमुळे ती माझ्यापासून खूप दूर गेली आहे. तिच्यात आणि माझ्यात खूप अंतर पडलं आहे. ती पहिल्यासारखी मला वेळ देऊ शकत नाही. आधी तीच सगळं माझ्या ऑफिसची तयारी करायची. ऑफिसवरून आलो की हसून स्वागत करायला ती घरात असायची. पण आता तिला तिची नोकरी जास्त महत्त्वाची वाटते, माझ्यापेक्षा, घरापेक्षा. असं म्हणून त्यानं दीर्घ उसासा सोडला. आरती नोकरी करत होती हे तिच्या नवऱ्याला, रतनला पसंत नव्हतं. एकदा आरतीची पर्स तिच्या नणंदेनं चेक केली. आरती म्हणाली, ताई, तुम्ही माझी पर्स का चेक केलीत? काय आहे तुमच्या हातात? तुम्ही काय घेतलं पर्समधून, दाखवा बरं. आणि इतक्यात तिथे तिचा नवराही आला. तिच्या नंदेनं हातातून काढून लिपस्टिक दाखवली. रतन रागात म्हणाला, आरती, आज लिपस्टिक घेतलीस, वापरतही असशील. आता सिगारेट कधी ओढतेस? मग दारूही पी. नोकरी करतेस ना, मग हे तर तुला करावं लागेल. त्याचं असं खोचक बोलणं ऐकून ती खूप रडली. ननंद म्हणाली, काय रे दादा, का बोललास तिला? अरे, तिनं नाही घेतली, स्वतःच्या पैशाने. तिची मैत्रीण आहे ना मनीषा, तिने दिली आहे वाढदिवसाला गिफ्ट वहिनीला. सासू सासरे म्हणाले, पण असली थेरं करायची गरजच काय? आणि मुळात नोकरी तरी का करायची? रतन करतो ना नोकरी, एवढं पुरेसं आहे. घराकडे अजिबात लक्ष नाही तिचं. आरती खूप उदास झाली. खरं तर ती कुठेच कमी पडत नव्हती. ती फक्त तिच्या स्वाभिमानासाठी नोकरी करत होती. रतननं तिच्या बाबांना फोन केला. बाबा, या रविवारी मी आरतीला घेऊन तुमच्याकडे येतो. अहो, या नोकरीची काहीच गरज नाही आम्हाला. दिवसभर दारोदारी फिरावं लागतं मशीन विकत. ती खूप दमते. तिची ओढाताण मला बघवत नाही. तुम्ही तिला समजून सांगा. आणि तो तिला त्यांच्याकडे घेऊन गेला. तिचे आईबाबा म्हणाले, आरती, जावई बापू सांगतात ना, तर तू नोकरी सोड. तुझ्या नोकरीमुळे तुझं घराकडे दुर्लक्ष होत आहे आणि तुझी तक्रार आलेली आम्हाला चालणार नाही. आरती रतनवरती चिडली. तिचे सासू सासरेसुद्धा हीच तक्रार करत होते. सुनबाई आता पहिल्यासारखं लक्ष देत नाही आमच्याकडं. पण आरती जमेल तेवढं काम करून ऑफिसला जायची. सेल्स गर्लच काम करायची ती एका कंपनीत. दिवसभर दमायची. लोकांच्या दारावरती जाऊन बोलणंसुद्धा खाऊन घ्यायची आणि पुन्हा संध्याकाळी घरी आल्यावर घरची कामं करायची. यात तिच्या नवऱ्याला वेळच देता येत नव्हता तिला. ती संध्याकाळी लवकर झोपायची. तो मात्र तिच्या सहवासासाठी आतुरलेला असायचा. तो खूप प्रेमाने तिच्याजवळ यायचा संध्याकाळी, पण ती दमून झोपलेली असायची आणि तिचं नोकरी करणं त्याला खटकू लागलं. ती म्हणाली, ठीक आहे, तू माझा राजीनामा टाईप करून आण, मी सही करते. त्यानं लगेच तिचा राजीनामा टाईप करून तिच्यासमोर सहीसाठी ठेवला. ती हसली. का ग हसलीस? तुला आठवतं रतन, याच नोकरीसाठी एक दिवस तू माझा अर्ज टाईप करून आणला होता आणि तीच नोकरी सोडण्यासाठी राजीनामासुद्धा तूच टाईप करून आणलास. आता तो गप्प बसला. पण असू दे, तुला नसेल आवडत तर मी देते राजीनामा. ती राजीनामा घेऊन तिच्या बॉसच्या केबिनमध्ये आली. या मिसेस मुजुमदार, तुमच्या कामाचं खूप कौतुक करत आहेत सगळीकडे. सगळे खुश आहेत तुमच्यामुळे. खूप फायदा झाला आहे कंपनीचा. तुम्हाला कमिशनसुद्धा मिळेल बरं का. आरती मात्र शांत होती. ती तिच्या कामात खूप प्राऊड होती. पण ती तिच्या पर्समध्ये हात घालून राजीनामा बाहेर काढणार आणि इतक्यात फोन वाजला. तिच्या बॉसने फोन घेतला. हॅलो. हां, आहेत ना, देतो. हां, मिसेस मुजुमदार, तुमच्या मिस्टरांचा फोन आहे. आरती म्हणाली, हॅलो रतन, बोल ना. आरती, कुठे आहेस तू? सरांच्या केबिनमध्ये. का रे, तू राजीनामा दिलास का? आरती निश्वास सोडत म्हणाली, हो देते. अरे, हे काय, देतच होते. आरती, तू देऊ नकोस राजीनामा. अगं, मी ज्या बँकेत काम करतो ना, ती बँक बुडाली आणि माझीही नोकरी गेली. आता तुझ्या नोकरीची गरज आहे. आणि आरतीने तो राजीनामा तसाच पर्समध्ये ठेवला. बाहेर आली. तिची जीवाभावाची मैत्रीण मनीषा तिच्यासोबतच काम करत होती. का ग आरती, आज चेहरा का पडला आहे तुझा? अगं, रतनची नोकरी गेली. अगं, इतकं काय विचार करतेस? एक गेली तर दुसरी मिळेल की. माझा नवरा तर वर्षातून 5-6 नोकऱ्या बदलतो. आपण चहा पिऊया मस्तपैकी, चल. आणि तूच आता तुझ्या नवऱ्याला सावर. धीर खचू देऊ नको त्याचा. मैत्रिणीने तिला धीर दिला. आता 6 महिने झाले रतनला नोकरी मिळाली नाही. तो खूप नाराज होता. आरती म्हणाली, घाबरू नको. घरचं खर्च मी कमी केलेत. दूध कमी केलं आहे. भाजी ही रोज एकच बनवूया. नोकरांची सुट्टी केली आहे मीच काम करत जाईन घरची.
आणि आता लॉन्ड्रीसुद्धा बंद केली. आपण घरीच इस्त्री करूया कपडे. आणि माझी नोकरी आहे ना. रतन खूप खालच्या आवाजात म्हणाला. आरती, अगं खर्च किती आहेत? आईबाबांचं म्हातारपण, दुखणी, औषधं, कसं होणार? बहिणीचं लग्न. हे बघ रतन, सगळं ठीक होणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि मी जीव तोडून मशीन विकण्याचं काम करते. मला या महिन्यात जास्त कमिशन नक्कीच मिळेल. ती त्याला धीर देत होती. तो नोकरीसाठी भटकट होता, पण कुठेच काही होत नव्हतं. आता सासू सासरेसुद्धा तिला काही म्हणत नव्हते. तो प्रत्येक वेळी निराश होऊन परत यायचा. आरती मात्र नोकरी करत होती, सोबत त्याचा धीर वाढवत होती. त्याला असं जाणवू देत नव्हती की तो घरात बसून आहे. एक दिवशी ती थोडी रागात दिसली. का गं, काय झालं? अरे काय समजतात काय हे मोठे लोक स्वतःला? आम्ही दारोदार फिरून मशीन विकतो म्हणजे आम्हाला कसंही बोलायचं का त्यांनी? एक बाई रे खूप उद्धटपणे बोलत होती, म्हणून मीही तिला सुनावलं. मलाही स्वाभिमान आहे, मी तिचं का म्हणून ऐकून घेऊ? रतन म्हणाला. आरती, कुणाशी भांडण नको करू. वाटलेस तू माझ्याशी भांडण कर. तुझा सगळा राग माझ्यावर काढ. नोकरी गेली तर काय करायचं? तुझी नोकरीच आपला आधार आहे. आजकाल आपले दिवस खूप वाईट चालले आहेत. असेच काही दिवस निघून गेले. आरतीने तिची मैत्रीण मनीषाला विचारलं. मनीषा, तुझा नवरा काम करतो का नाही? अगं तो फक्त खातो पितो आणि फिरतो. आतासुद्धा कुठेतरी पडला असेल दारू पिऊन. तू त्याच्याशी लव्ह मॅरेज केलं होतं ना गं? हो गं, बालमित्र आहे तो माझा. आम्ही बालमित्र आहोत. खूप देखणा, हँडसम, स्मार्ट होता. कॉलेजमध्येही हुशार. म्युझिकची तर फार आवड. गिटार तर इतका सुंदर वाजवतो की ते ऐकूनच मी त्याच्या प्रेमात पडले. पण व्यसनामुळे वाया गेला. संगीताची उत्तम जाण आहे त्याला, हरहुन्नरी आहे. सगळे म्हणतात की घटस्फोट घेईल, पण घटस्फोट घेऊनही तो सुधारणार नाही. उलट जास्तच वाया जाईल गं. लहानपणापासूनचा मित्र आहे, कसा सोडू मी त्याला? आणि मनीषा हसून म्हणाली. प्रेम नसतं तर त्या रास्कलला कधीच सोडलं असतं बघ मी. मनीषा, इतका त्रास असूनही कशी हसतेस गं तू? आरतीनं विचारलं. अगं मग काय करू? 2 मुलं आहेत पदरात आणि नवऱ्याच्या रूपात 3रं. सगळ्यांना सांभाळायचं असेल तर हसावंच लागेल ना. आणि आणखीन 8 दिवसांनी आरती चिडून पुन्हा घरात आली. रतन म्हणाला. का गं, काय झालं? काय इतकी टेन्शनमध्ये आहेस? अरे थोडं भांडण झालं मालकाशी. आरती, तू नको ना भांडण करू. हे बघ, तुझी नोकरी जाईल असं काही करू नकोस. अरे मी नाही, मनीषाने केलं. मग जाऊ दे. आरती, मला कुठेच जॉब मिळत नाही, मी काय करू? होईल रे रतन, सगळं ठीक होईल. आज तो एके ठिकाणी इंटरव्ह्यूला जाणार होता, पण आजही तो हताश होऊन परत आला. त्याला जॉब नाही मिळाला. काय झालं? अगं त्यांनी आधीच एक माणूस निवडला होता. इंटरव्ह्यू फक्त नावाला घेतला. पण आज तू कशी लवकर आलीस? अरे मी नोकरी सोडली. काय? रतन जवळजवळ ओरडलाच. आरती, का सोडली तू नोकरी? तुला माहीत आहे ना आपली परिस्थिती चांगली नाही. अरे बॉसने अपमान केला. नाही ते बोलत होता. बरं केलं आरती, असल्या बॉसला झेलण्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा. पण मी त्याला धडा शिकवणार. तो तुला बोलला ना? अरे ते मला नाही बोलले. मग मनीषाला बोलले. आजकाल त्यांनी मनीषाला खूप धारेवर धरलं होतं. ते माझ्या देखत तिला वाईट चारित्र्याचीच म्हणाले. मिसेस मुजुमदार, तुमची मैत्रीण असली तरी ती किती वाईट चालीची बाई आहे. तिची बाहेर अनेक लफडी आहेत. आरती म्हणाली. सर, तुम्ही हे चुकीचं बोलत आहात. तुम्हाला मनीषाबद्दल असं बोलण्याचा काहीच अधिकार नाही. मिसेस मुजुमदार, तुम्हाला माहीत नाही तिचा नवरा दारू पितो. त्याचं लक्ष नसतं हिच्याकडे आणि ही बघेल तेव्हा बाहेर फिरत असते. पण सर, तिचा नवरा दारू पित असला तरी तिचा त्याच्यावर खूप जीव आहे, प्रेम आहे आणि सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावरच आहेत. पदरात मुलं आहेत तिच्या. त्यांचं बघण्यासाठी तरी तिला बाहेर जावंच लागणार ना. तिलाच कमवावं लागतं आणि तिलाच घरातलं सगळं बघावं लागतं. जर तुम्हाला परिस्थिती माहीत नसेल तर चुकीचं तरी बोलू नका. मला वाटतं तुम्ही तिची माफी मागा. व्हॉट? मी का तिची माफी मागू? मी माफी मागणार नाही. मी बॉस आहे. मग सर, हा माझा राजीनामा. तिच्या पर्समध्ये राजीनामा होताच. मिसेस मुजुमदार, तुम्ही दुसऱ्या बाईसाठी स्वतःचा का राजीनामा देत आहात? अहो, तुमची घरची परिस्थिती ठीक नाही. तुमच्या नवऱ्याला नोकरी नाही. तुम्हाला या नोकरीची किती गरज आहे माहीत आहे ना? सर, आर्थिक परिस्थिती हालाकीची असली तरी स्वाभिमान घाण नाही ठेवला. आणि तुम्ही मनीषाचा अशा भाषेत अपमान करून तुम्ही आमच्या सगळ्यांचा अपमान केला आहे. तुमच्या ऑफिसमध्ये कोणीही सभ्य स्त्री काम करू शकत नाही. आणि मनीषा ताटमानेने बाहेर आली. हे ऐकून सासरे म्हणाले. काय गरज होती राजीनामा द्यायची? तेही फक्त मैत्रिणीसाठी? असला कसला स्वाभिमान तुझा? पण बाबा, अहो, स्त्री फक्त पैशासाठी काम करत नाही. ती मान सन्मानासाठी काम करत असते. तिला स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करून दाखवायचं असतं, पण लाचार होऊन नाही, तर ताटमानेने, स्वाभिमानाने. अगं पण जिथं काम करतो तिथं असं बोलतच असतात. बॉसची बोलणी खावी लागतात. पण जर चूक नसेल तर का खायची बोलणी? आणि त्यावर असे चारित्र्यहीनतेचं लांछन? जर कोणती स्त्री पुरुषापेक्षा वरचढ ठरली की तिला ठेचण्यासाठी फक्त हेच एक हत्यार काढलं जातं. आज मनीषावरती त्यांनी असा बोल लावला, उद्या आमच्यापैकी कोणीही असती
रतन म्हणाला, आरती तू असं करायला नको होतं. अगं आता आपण काय खायचं? आणि आरती बेडरूममध्ये जाऊन खूप रडायला लागली. आज तिला कोणच समजून घेत नव्हतं. रतन तिच्या जवळ आला. का रडतेस? रतन, मला वाटलं तू तरी मला समजून घेशील की मी असं का केलं. मला खूप घुसमटल्यासारखं होत होतं तिथं. कुठल्याही चांगल्या बाईवर संशय घेतला तर मला राग येणारच ना. मी चांगलं ओळखते रे मनीषाला. आता रतनचा कंठही दाटून आला. त्याची त्याला चूक कळली. आरती नको रडू. त्यानं तिला मिठीत घेतली. तू योग्यच केलं. जिथं सन्मान नाही तिथं काम का करायचं? फक्त पैशासाठी तर मुळीच नाही. मान्य आहे की आपली परिस्थिती नाजूक आहे, पण इतकी नाजूक नाही की लाचार होऊन कुणाचं काहीही ऐकून घ्यावं. मला माफ कर. आणि तू तुझ्या मैत्रिणीसाठी घेतलेला स्टँड मला मनापासून आवडला. मी थोडा टेन्शनमध्ये आलो म्हणून मगाशी असं बोललो. मला माफ कर. आता उद्यापासून आपण दोघंही इंटरव्ह्यू द्यायला जाऊ. आपल्यापैकी बऱ्याच जणी जॉब करतात. कुणाची बहीण, कुणाची पत्नी. जर कुणासोबत काही चुकीचं घडत असेल तर आपणही असा स्टँड घेतलाच पाहिजे. ही कथा मनापासून आवडली असल्यास एक लाईक जरूर करा आणि कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू.